अमरावतीच्या मेळघाटामधील डोमा आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे 300हून अधिक मुली वसतिगृह सोडून घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 7 ते 8 दिवसांपूर्वी 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसणं, रडणं आणि घुंगरांचे आवाज ऐकू येणं अशा घटना घडत होत्या असं सांगत होत्या। आरोग्य विभागाच्या पथकाने तपास करून हा भूतबाधेचा प्रकार नसून हिस्टेरियाशी संबंधित मानसिक आरोग्याचा प्रकार असल्याचं सांगितलं। सध्या विद्यार्थिनींचं समुपदेशन सुरू असून त्यांना पुन्हा वसतिगृहात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। त्या मुलींचे वयोगट काय आहे? त्यांच्या भूतमध्ये झालेली मुलींचे वय 12च्या वरच आहेत सर्व मुली। हा, असे किती मुली आहेत? ती संख्या आहे 15-16। इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका। मानसिक रोगच आहे, त्याला आपण हिस्टेरिया असं म्हणू शकतो। हे एक त्याचा प्रकार आहे। भूतबाधा असं काही हे अफवा फैलू नका, असं काही गैरप्रकार नाही आहे।